हे हॅलो हाय गाईज, जय श्रीराम. तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीचा हार्दिक शुभेच्छा. हॅलो गाईज, सो गुड मॉर्निंग. खरं तर गुड मॉर्निंग नाही आहे, पण मी उठली आहे तर सकाळीच. पण आता वाजलेत 1. मी जस्ट आवरलं आहे सगळं. म्हणजे मी आज तर मी ब्रश केला आधी, नंतर मी दूध वगैरे पियाले आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की आता उठलेच आहेत तर मला असं वाटलं की यार परत झोपूया, पण म्हटलं नको, एवढा आळसपणा नको. मग मी आवरले मीन्स अंघोळ वगैरे केली आणि आता म्हटलं काय करू. मग मला आठवलं की यार काहीच नको करू, परत झोपून जा. पण नंतर मला आठवलं की यार आपण एक काम तर करू शकतो, जे मला आवडतं ते व्लॉगिंग. तर मला सर्दी का होते यार, म्हणजे बाहेर पाऊस पडला ना, बाहेर की मी जरी आत असेल, मी जरी पावसात नाही भिजत तरी मला सर्दी होतं. जाऊ दे, मी माझं थोडंसं स्किन केअर नाही, मॉइश्चरायझरच लावते मी मोस्ट. बाकी सगळ्यांचं कसं चाललं आहे? गणपती बाप्पा येत आहेत आता, तर सगळ्यांची तयारी झाली का? मलाही घरी जायचं आहे, पण जाईन मी, माझी थोडी कामं आहेत. मग मी घरी जाईन, मग तेव्हाचे तर ब्लॉग तुम्ही बघायला छान असतील अजून. तर एवढे आधीच प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये, आणि त्यात हे प्रॉब्लेम्स की जेवायला काय करायचं, रात्री काय करायचं, दुपारी काय करायचं. वाय मला कोणीतरी लिस्ट करून द्या की हे तू खाऊ शकतेस, जे सिम्पल असेल. म्हणजे नॉट लाईक की असं म्हणजे मिसळ खा, पावभाजी खा, नाही. जे मला बनवता येईल, जे घरात बनवता येईल, जे तुम्हाला बघायला आवडेल की मी जे बनवते ते. चिकन वगैरे पण मी बनवू शकते नाही, पण आत्ता 10 दिवस नो चिकन, नो मच्छी, नो फ्लेश, नो कुछ नाही. त्याच्यानंतर मी बनवू शकते. तर तुम्ही सांगा, आत्तासाठी 2-3 दिवसासाठी सांगा. कोण सांगेल का? पण जाऊ दे, मी माझ्या मम्मीलाच विचारते. मी तिच्याकडनंच घेते रेसिपी आणि विचारते की मी सोपं काय करू शकते. सो मी बाकीचं नंतर बोलूया आपण. बाय, मला आता काम आहेत, मी लगेच येते काम करून. सो हाय, आय एम हिअर. मी स्प्राउट्स टाकले होते भिजत मीन्स स्टीम केले. अँड देन मी आता ते खाती आहे. त्याच्यामध्ये मस्त कांदा, टोमॅटो, मिरची आणि मी आलूशेव आणली आहे, आलू भुजिया. तर असं मस्त त्याचं मिक्सचर करून खाती आहे, कारण की मी येस गाईज, मी बाहेरचं खायचं सोडलं आहे. सो मी असंच काही ना काहीतरी खाते. सो मी ठेवलेला आहे फोन एका डब्यावर. ठीक आहे, जुगाड तर करण्यात आपण बेस्ट असतोच. मी ॲज अ प्रोफेशनल इंजिनियर आहे, सो जुगाड करण्यात इंजिनियर खूप हे असतात. काय असतात? ठीक आहे, नंतर बघू. आता मी करते आहे. सो हा आहे पहिला जुगाड, जो की बाहेर राहतात जे बॅचलर्स मध्ये वगैरे त्यांना माहिती असेल की त्यांच्याकडे चॉपर बोर्ड वगैरे नसतो. सो येस, इससे काम चलाना पडेगा. वेट. सो शिट्या वगैरे झालेल्या आहेत माझ्या कुकरचा. मी आता आवरून घेते, तोपर्यंत फ्रेश तर झाली आहे. मी आवरून घेते पटापट अँड देन खाऊन घेते. So guys, first of all, this is my kurta and OOTD. Oh my god, I can't. So मी आता आली आहे मोर्या गणपतीला. ते पिंपरी चिंचवडमध्ये आहे. तर आपण आतमध्ये जाऊयात आता. तर ह्या ॲस्पेशियस डेला मी आली आहे मोर्या गणपतीला, जे की पिंपरी चिंचवडमध्ये आहे. तर हे स्थान खूप जास्त पावन आहे
आणि खूप जुनं आहे इथलं. तर आतमध्ये जाऊन बघूयात की किती सुंदर मंदिर आहे ते. सो तुम्ही बघू शकता गाईज की इथे खूप जास्त शॉप्स आणि खाऊगल्ली वगैरे आहे ह्या साईडला. आणि आपण जाऊयात आता. इकडनं एंट्री आहे. हे बघा एंट्री किती भारी आहे. मी आता आतमध्ये एंटर केलं आहे आणि आतमध्ये आल्यानंतर एवढे भारी भारी शॉप्स आहेत इथे. मी तुम्हाला एक लाईनमध्ये सगळे दाखवते. हे आहे सगळं इथे धूप आरती वगैरे त्याचं सामान भेटतं आय थिंक. वाव, खूप जास्त भारी आहे सगळं. वाव, आय लाईक दिस टाइप्स ऑफ. सो गाईज मी आली, म्हणजे मी संध्याकाळी आले घरी. देन त्याच्यानंतर मी मस्त झोपली आहे. तुम्ही बघू शकता मस्त ग्लो आला आहे माझ्या फेसवर. ती तयारी चालू आहे पूजेची. आता थोड्या वेळात सगळं लावून ठेवू, म्हणजे पूजा करू गणपती बाप्पा.